मी कांचन डोंगरे. प्रेरणा कशी घ्यायची? बुद्ध धम्माच्या प्रेरणेने आपल्याला कसे फल प्राप्त होते या विषयावर मी बोलणार आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. प्रथमतः मी भगवंतांची गाथा गाते. सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित परियोदोपणं एतं बुद्धान शासनं. याप्रमाणे कुठलेही कर्म करताना प्रत्येक माणसाला माहीत असतं की आपण काय केलेलं आहे. प्रत्येकाला त्याची जाणीव असते, इतरांना त्याची जाणीव नसते. आणि म्हणून भगवंतांनी हा उपदेश केलेला आहे की बुद्धांच्या शासनाने सर्वस्व दुःखातून कशी मुक्ती मिळते. दुःख हे सर्वांना आहेच. दुःख आहे म्हणून दुःखाचं निवारण पण आहे. निवारण असल्यामुळे दुःख निवारण करण्याचे मार्ग पण भगवंतांनी सांगितलेले आहे आणि त्याची प्रतिपदा पण सांगितलेली आहे. भगवंतांनी हे कसं काय सांगितलं तर 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्ग म्हणजे आपणा सर्वांना माहीतच आहे. सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक कर्मत, असे म्हणजे भगवंतांनी 8 आपल्याला मार्ग सांगितलेले आहे. अशा प्रकारे भगवंत जेव्हा सुरुवातीला जेव्हा भिक्खू संघ झाला होता आणि भिक्खू संघ झाल्यानंतर जेव्हा भगवंतांनी सर्वांना एकच चिवर ठेवण्याचं म्हणजे सांगितलेलं होतं. प्रत्येकाकडे एकच चिवर असायचं आणि वर्षावास सुरू झाला की प्रत्येक जण पावसात भिजायचे. तर त्यावेळेस काय झालं, एक ब्राह्मण तिथे बघत होता आणि तो ब्राह्मण त्याने कशी श्रद्धा ठेवली भगवंतावर. तो अतिशय म्हणजे तो प्रेरणा घेऊन भगवंतावर श्रद्धा ठेवून तो तिथे भगवंतांकडनं उपसंपदा घेतली होती. आणि त्याला मग शेवटी असं वाटलं की आपण हे भिक्खू संघ जेव्हा आपल्या पिंडपातासाठी बाहेर निघतो आणि भगवंत बाहेर जातात त्यावेळेस भगवंत परिमंडळ म्हणून गवतावर हे लोक म्हणजे संपूर्ण गवतावर ही लोक उभी राहायची. आणि परिमंडळ म्हणजे काय, पूर्ण अंग ते झाकून घ्यायचे. आणि मंडल म्हणजे हात ओपन ठेवतात, उघडं ठेवतात, याला परिमंडल म्हणतात. तर भगवंत जेव्हा पिंडपातासाठी बाहेर पडायचे तर भिक्खू संघ आणि भंते आपले तथागत सुद्धा पिंडपात करताना संपूर्ण अंग भगवंतांचं नेहमी झाकलेलं असायचं, परिमंडळ असायचं. आणि ते करत असताना ते गवतावर उभे राहायचे. गवतावर उभे असल्यामुळे जेव्हा हिवाळा पाऊस येऊन गेलेला असेल आणि हिवाळ्यामध्ये दवबिंदू पडायची. दवबिंदू पडल्यामुळे त्यांचे चिवर ओले व्हायचे, तरी पण त्यांना त्या चिवरामध्येच राहावं लागायचं दिवसभर. अशा प्रकारे ह्या ब्राह्मणाला असं सुचलं
त्यांनी प्रेरणा घेतली की आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही केलं तर भिक्खू संघ हा असा ओला चिवर घेऊन अंगावर आजारी पडतो, मृत्युमुखी पडतो. बऱ्याच अशा घटना भगवंतांच्या त्यावेळेस घडल्या होत्या. आणि म्हणून ब्राह्मणांनी काय करावं, ते ज्या गवतावर उभे होते राहायचे ना, ते गवत त्यांनी काढून घेतलं. आणि गवत काढल्यामुळे त्याच्यावर त्यांनी रेती टाकली. रेती टाकल्यामुळे जेव्हा हिवाळा संपतो आणि मार्च एप्रिल महिना येतो, तेव्हा ऊन कडाक्याची पडते आणि त्या उन्हामुळे ते रेती गरम येते आणि गरम असल्यामुळे पाय भाजायचे. आणि पाय भाजल्यामुळे त्याला कळलं की अरे, असं केल्यानंतर भिक्खू संघाला अजूनच त्रास होत आहे आणि त्यामुळे आपण काय केलं पाहिजे. म्हणून त्यांनी मंडप तयार केला. मंडप तयार केला आणि पावसाळा आला. पावसाळा आल्यामुळे पाऊस जेव्हा धो पाऊस पडतो, तेव्हा त्या मंडपातून सुद्धा पाणी गळत होतं. आणि पाणी गळल्यामुळे ते भिक्खू संघ जेव्हा परिमंडल करत होते, तेव्हा ते ओले व्हायचे. मग आता काय करायचं, हा त्याने म्हणजे संपूर्ण मनामध्ये कशी प्रेरणा घेऊन ते करत गेलं. त्यांनी भगवंतांना वंदन केलं. भगवंतांना वंदन करून त्यांनी म्हटलं की जेवढे काही भिक्खू संघ आहे, त्या भिक्खू संघाच्या त्यांनी कुटी बनवल्या. म्हणजे त्यांनी एक चाळ केली. चाळ टाईप म्हणजे संपूर्ण ती जागेवर त्यांनी छोट्या अशा रूम तयार केल्या. भगवंतांसाठी एक आणि त्यांच्या भिक्खू संघासाठी. आणि भगवंतांना वंदन करून त्यांना म्हटलं की भगवंत, मी आप हे जे कार्य करत आहे ते मला असं वाटलं पहिल्यांदा की आपण गवत काढलं तर दवबिंदूने आपलं हे चिवर तुमचे ओले होणार नाही. पण त्यानंतर मी त्या चिवर खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर रेती टाकली, कारण माती होती म्हणून त्यांनी रेती टाकली. पण उन्हाळा असल्यामुळे आणि रेती गरम आल्यामुळे आपल्या भिक्खू संघाचे पाय भाजत होते आणि भिक्खू संघाचे पाय भाजत होते म्हणून मी मंडप वरून घातला. पण पावसाळ्यात तो पण मंडप ओलं व्हायचा आणि पाणी गळायचं. तर मी माझ्या मनात अशी प्रेरणा आली की मग भगवंतांच्या भिक्खू संघासाठी आपण काय केलं पाहिजे आणि काय करायला हवं. कारण हे जे मी साधं केलं, म्हणजे साध्या गोष्टी केल्या, पण त्या निरुपयोगी पडत आहेत. त्याचा काहीही भगवंतांच्या भिक्खू संघाला फायदा होत नाही. म्हणून त्यांनी संपूर्ण चाळ अशी विकत घेतली आणि तिथे छोट्या अशा भंतींसाठी त्यांनी कुटी बांधून दिल्या आणि त्यांची राहण्याची व्यवस्था. तेव्हा ही राहण्याची व्यवस्था करण्यासाठी भगवंतांना शरण जाऊन त्यांना म्हणावं लागतं की भगवंत, हे मी तुम्हाला आणि तुमच्या भिक्खू संघांना दान करत आहे. आणि त्यानुसार त्यांनी ते संपूर्ण चाळ आणि कुटी भगवंतांना दान केली. त्यावेळेस भगवंत म्हणतात की बघा भिक्खूंनो, बघा हा ब्राह्मण आहे. ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी प्रेरणा घेतली आणि प्रेरणा घेतलीच नाही, साधी प्रेरणा घेऊन चालत नाही, त्याला आचरणात आणलं. त्यांनी स्वतः करून दाखवलं की मी काहीतरी करू शकतो आणि काय केलं पाहिजे. केलं नाही तर आपण आपल्या भंतेंचं आणि भगवंतांचं संरक्षण कसं होईल. यातून त्यांनी प्रेरणा घेऊन एवढे मोठे आपल्याला कुटी दिले आहे. भगवंतांनी संमती दिली आणि त्यांना खूप साधुवाद दिला की या ब्राह्मणांपासून
विशाखाने मागे आपणाला सगळ्यांना माहीत आहे की विशाखाने चिवरदान केलेले आहेत भगवंतांच्या भिक्खू संघाला, आणि भिक्खू संघाला चिवरदान करून भगवंतांकडून त्यांनी 8 8 प्रण पण मागून घेतले होते. आणि पण त्याच्या अगोदरची गोष्ट ही की ब्राह्मणाने ते बघितलं, आणि त्या बघितल्यानंतर त्यांना ही प्रेरणा आली की आपण काहीतरी भगवंतांच्या भिक्खू संघाला आपण दान केलं पाहिजे. आणि ह्या दानाचं फळ म्हणजे काय? दानाचं फळ खूप आहे. छोटंसं का दान देत नाही? छोटं का नाही होत? 1 रुपया असो किंवा एक साधे अर्धी चपाती का नाही होत? पण दानाचं महत्त्व भगवंतांनी खूप काही सांगितलं आहे. म्हणूनच दानशील पहिल्यांदाच आपल्याला शिलाच्या म्हणजे हे दिलेलं आहे, 10 पारमिता, आणि त्यानुसार भगवंतांनी दानाला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि ह्या छोट्याशा माझ्या देशनेनुसार म्हणजे आपण काहीतरी करू शकतो. आपल्या मनात जर प्रेरणा निर्माण झाली आहे, तर आपण त्या भिक्खू संघासाठी किंवा भिक्खुनींसाठी, उपासकांसाठी काहीतरी करू शकतो. ही कल्पना ह्या आपल्या छोट्याशा देशनेतून मी आपणा सर्वांना देत आहे. कारण आपण केल्याशिवाय आपला संघ पुढे जाणार नाही. संघच जर पुढे जाणार नाही, भिक्खू संघाला जर का संरक्षणच मिळणार नाही, तर धम्म कसं वाढेल? धम्माचं कार्य आपलं कसं होईल पुढे? आणि आपला धम्म तर एवढा मोठा आहे, मानवता एवढी शिकवलेली आहे, आचरणात आणल्याशिवाय त्या धम्माचं नाहीतर काय असतं, काही लोक बोलून जातात, मी असं करेन, मी तसं करेन, करतात पण मनाने आणि आपल्या कायेने, मनाने आणि वाचेने जर का माणसाला जिंकता आलं, त्यालाच खरा धम्म म्हणतात. आणि म्हणून ही धम्मदेशना मी थोडीशी दिलेली आहे. तर आपण सर्वांनी ऐकून घेतली. खूप खूप धन्यवाद. साधू साधू साधू. नमो बुद्धाय. जय भीम. साधू 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 मॅम. बंद करा. साधू साधू साधू.